नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागात तुम्ही बघितलास की आपण भात कापून आणलेला घरात. तर ह्या भागात आपण बघतलो भात कसा झोडतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भात कापणी कशी करतात, पेंडका कशी बांधतात, घराकडे कसं आणतात ह्या सगळा बघितला. त्याच्यानंतरची कापणी झाल्यानंतरची प्रोसेस असतात भात झोडणे. त्याच्यानंतर पण अजून भरपूर प्रोसेस असतात. भात वाळवणे, सुकवणे, त्याच्यानंतर मिलला जाऊन लावणे, तांदूळ करणे, खूप प्रोसेस. तर त्याच्या कापणीच्या नंतरची प्रोसेस असा भात झोडणे. तर ती ह्या व्हिडिओतून तुमका बघूक गावतली. तर ती नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. इकडे आपण सगळं स्टॉक करून ठेवलेलं होतं. पेंडका आपण जी सगळी आणलेली होती ती या साईडीन आणि नंतर त्या बाजून सगळी लावली. तर आता सकाळपासून झोडून घेतल्याने या भात, त्याच्यामुळे त्या पायरीपासून इथपर्यंत एवढं सगळं पेंडका ही सगळी जोडून झाली आहेत. आता ही एवढी रवली ती आतापर्यंत संध्याकाळपर्यंत कदाचित होऊन त्याच्यातली 1-2-4 पेंडका मारू. तर आपल्याकडे मंडळी बघा किती असते. जवळपास आम्ही 5 जण झोडूक असो, कवळा काढूक असं 3 जण, आई, नीता मामी आणि रेखा मामी, त्याच्यानंतर अमोल, भूषण, सुमित आणि निलेश मामा. तर हे सगळे असत भात जोडूक. मी आत्ता येईल दुपारनंतर, सकाळी गेलेलं आहे साईटवर. भारी. तर भात जोडूक सुरुवात करताना पहिल्यांदा आपण जी पेंडका बांधलेली असतात ती अशी सगळी सोडूची लागतात. ए मिंट्या, चल भात जोडूक चल, भाताचे गोळे खाऊ होय ना तुका, ये अकडे ये भात जोडूक ये चल. तर पहिल्यांदा आपण जी पेंडका बांधलेली आहे ती आपण सगळी सोडून घेतो आणि ही आपण अशी लूजच गाठ बांधतो, म्हणजे पटकन असा सोडूक गावता. सोडल्यानंतर ही जी सगळी कवळी असतात कोणचं पण आता, तर ही सगळी कवळी असतात जी आपण पेंडका बांधताना घातलेली असतात. तर ते आपल्याला सगळे अशी व्यवस्थित काढूची लागतात. तर आई या ठिकाणी, आई आणि नीता मामी, तरी 2 जण या ठिकाणी कवळी देतात काढून. झोडूक आणि कवळी काढूक खूप भयंकर, म्हणजे कमरेची वाट लागतात सगळी पूर्ण. हे असे अल्टीपल्टी जे आपण कवळे पूर्ण ठेवलेलं होतं तर ते आपण काढतो एक आणि ते कवळे काढल्यानंतर इकडे आता झोडूच्या हिशोबान बारके असे एक साईज मध्ये कवळी पूर्ण ठेवचे लागतात. म्हणजे आता भूषण लहान तर ते का लहान कवळी, निलेश मामा आम्ही सगळे मोठे असो, तर आम्ही जरा थोडे जास्त वाला भात घेतो कवळी. तर असे या टाईपमध्ये सगळे पूर्ण वाटे घालून ठेवतो. त्याच्यानंतर आता भुसणं असं आमचं बारकी कवळी घेऊन एकत्रच मारतात. तर तो बांधित काय नाही, एकदम छोटे पेंडका घेऊन बांधतात. आणि इकडे आपण फळी ठेवलेली आहे, या फळीवर आपण झोडतो एकत्र. हैसर काय जण दगड पण ठेवतात, त्याच्यानंतर लोखंडी वगैरे काय असतात तर तापड ठेवतात. आम्ही हैसर आमच्याकडे एक अशी जुनी खाट असा मजबूत चांगली, तर ती आपण हैसर ठेवलेली असा. तर कवळी आपण घेतल्यानंतर ही अशी एक सिंगल याच्यामध्ये बांधून घेतो. ही साईडने पूर्ण मागणं लेवल करून अशी एक गाठ मारून झोडूसाठी रेडी. म्हणजे ही अशी झोडताना तिची जी हे खाली सरलो पडतात तर तो पडत नाही. त्यामुळे आपल्याला जी गाठ असा पेंडीची बांधूची तर ती व्यवस्थित घट्ट बांधूची लागतात. ती जर सैल बांधली तर इकडे सगळी केसरा वगैरे भाताची असतात ती पूर्ण उडतात आणि मग नंतर आपली जी रास असतात ती पूर्ण घाण होतात. तर ते क्लीन सारखी करत राहायची लागतं, नाही तर भातात पूर्ण सगळा या भाताचं या पूर्ण हे असतात ती जातात, गवत वगैरे जातात. त्याच्यामुळे त्या क्लीन करीत राहा खव्या. इकडे आपण बांधल्यात साईडने साडी, कारण सर आमच्याकडे जोडणारी कंपनी आहे ती पूर्ण एकदम फास्टवाली असा, त्याच्यामुळे आपण इकडे साडी लावलो. कारण सगळा भात आता पाठीमागे उडता. इकडनं पण डोअर पॅक करून ठेवलेला, खाली सगळे असे ताडपत्रे घातलेले असतात आणि सकाळपासून जवळपास एवढा भात सगळ्यांनी झोडला. भारी मत्तिक माणसं असले की पटापट सगळा काम होता. आता आमका फक्त उद्याचा दिवस लागलो तर अर्ध्या दिवसात कदाचित एवढी माणसं असली तर ह्या सगळा होऊन जाईल भात, नाहीतर उद्याचा पूर्ण दिवस लागत. तर आता बघूया आता संध्याकाळच्या एरडीन किती भात झोडून होतात. तरी पण आमची 1-2 माणसं शॉर्ट असतात कुमाराने, त्यांच्यामुळे अजून, नाहीतर मी पण सकाळी नव्हते त्यानंतर अजून 1-3-4 पेंडका एक्स्ट्रा झाली असती. तर झोडल्यानंतर आपण इकडे
तो सरलो ह्यो ऐसरच आधी ठेवतो, कारण याच्यानंतरची मळणी घालूची असता. पण आता बैल आपले नसल्यामुळे या ठिकाणी मळणी नाही घालत, तर झोडतानाच आपण व्यवस्थित झोडून घेतो. हे का शक्यतो काही एक भात आपण ठेवत नाही. तर पूर्वीच्या काळात भात झोडल्यानंतर परत त्याची मळणी घालायची. तर आता ह्या आपण एवढं काय भाताचा विचार नाही करणं. ह्याच्यात पूर्ण हे काय बोलतात तर हे का चिम भात. तर हे आता तुमका जे गोष्टी दिसतात तर हे चिम भात असतात. म्हणजे हे फक्त करला असत, त्याच्या आतमध्ये तुमका तांदूळ नाही गावतलो. क्वचित भेटलो तर तो मळणीच्या ह्याच्यातून येतं. पण आता बैल नसल्यामुळे आपण मळणी घालत नाही. डायरेक्ट आता व्यवसायात कोणाक व्यवसायात ज्यांची गुरं असते ते घेऊन जातात. नाहीतर आंब्याची वगैरे आपली पेटी असतात, तर पेटी भरूसाठी आपण हे सगळं सरलो ठेवून देतो. झोडणाऱ्यांना काय लांब पडतं म्हणून आम्ही सरलो हैसरच्या हैसरात ठेवला. एक जरा थोडंसं ढीग साठलो की मग घेऊन येऊन आपण हैसर बाहेर ठेवतो. ह्यो आता नंतर अजून सुकवूचो असा. अजून सगळे हे पूर्ण जे भाताचे हे असत तर ह्यो सगळं सरलो असा पूर्ण ओलो असा. तर ह्यो आता आम्ही इकडे फक्त डाळून ठेवलं. चांगला ऊन लागला की मग नंतर एका थोडं थोडं करून सुकवतलो. पावसाची पण चिन्ह दिसतातच. आता मगासपासून जरा गाजता, कदाचित माका वाटतं अर्ध्या पाऊण तासात येत. इकडे पण मळबच असा. एवढा ऊन नाही आज प्रॉपर, तरी पण खूप गरम होता, भयंकर. पूर्वीच्या काळात म्हणजे ज्यावेळी आमची शेड वगैरे नव्हती किंवा आमची शेती अगोदर जरा लांब होती, तर त्यावेळी पूर्ण खळा बनवूचा लागा. अजून पण ज्यांची शेती लांब असा तर ते शेतात पहिलं एक कोपरो कापतं, त्याच्यानंतर त्या खळा बनवतात, सारवतात ते का, आणि मग थैसर खळ्यावर सगळा भातबीत झोडतात. पण आता आमच्याकडे ही शेड असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आम्ही सगळं आणून इकडे स्टोअर करून ठेवतो. सगळा पूर्ण शेताचा भात पेंडका बांधून झाली की मग नंतर आरामात 2-3 दिवस काय असतात का झोडत राहतो. थोडासा जरा प्रॉब्लेम होता, म्हणजे जर तुम्ही साठवून ठेवलास तर त्याच्यामध्ये तर भात उभा असता, तर त्या झोडूक जरासा जड येतात. काही वेळा उभा असल्यामुळे झोडूक व्यवस्थित पण येतात. तर त्या तुमच्या भातावर डिपेंड आहे की तुम्ही कोणता बियाणा वगैरे करता असता. तर आता सध्या आमचा भात थोडासा चिमवालाच असा, त्याच्यामुळे झोडूक जरासे बावळे येतात. पण चल, भात पावसात भिजण्यापेक्षा ओला भात जोडून नंतर सुकवलेला परवडता. नाहीतर जर पावसात शेतात भिजला तर पूर्ण भाता कोंब येतले आणि वाट लागतली सगळी. त्याच्यामुळे आम्ही जसा सोयीस्कर पडता तसा सगळा करतो. चार 5 पेंडका मारून झाल्यावर हे असा पूर्ण सरलो असता, तर तो पूर्ण झाडून क्लीन करूचं लागतं. म्हणजे आपली रास असता भाताची, तर ती क्लीन होता. वाऱ्याच्या नंतरची प्रोसेस असा. पण भात झोडताना पण जर आपण असे हे सरलो जर बाहेर काढलो तर रास आपली क्लीन राहतं. तर आई आता या ठिकाणी सगळे झाडू मारतात. सगळं आपलं सगळं सरलो ठेवलेलं असतं. ह्या सगळा भुसकाट, ह्याच्यात पण काय काय वेळी भात असतात, तर ह्या आपण एका ठिकाणी ठेवणं. ह्याचा इकडे एका ठिकाणी असं ठेवलेला, तर एका दांड्यान परत जोडून ह्याच्यातनं पण आपल्याला थोडासा भात भेटू शकता. तर आम्ही आता इकडे सगळेजण थोडा वेळ आराम करतो. आई इकडे हे सगळे रास पूर्ण क्लीन करतात. तोपर्यंत आमचं वॉटर ब्रेक. चायची वेळ झालेली असं आपली 4:15 वाजल्यात. 3 वाजता सुरुवात केलेली आणि जवळपास 7 ते 8 छोटे पेंडका पूर्ण मारून झाली. तर उरलेल्या तासाभरात ती कदाचित होती. इकडचा मकाट्टा एक जास्त नाही होता, उद्याचा दिवस जायत कदाचित. तर आपण आता ही रास पूर्ण सगळी क्लीन करून घेतली आणि मंडळी सगळी थोडा वेळ आराम करता. चाय सोबत काय बिस्किटा, पार्लेजी. चाय पिऊया, चाय आला घालून चाय. चाय पिल्यानंतर आता सगळी मंडळी पुन्हा कामाक लागली आणि जोरात गडगडता, विजा पण कडाडतात. पण आमका इकडे पत्र्याची शेड असल्यामुळे खळ्यात काय प्रॉब्लेम नाही. पण जर ओपन ठिकाणी जर आम्ही असतो, शेतात जर खळा केला असता, तर एवढ्यात आमची भयंकर धावपळ झाली असती. या सगळं आमका गुटाळून घरात बसायचा लागला असता. लाईट असा अजून लाईट नाही गेली, अजून पाऊस चालू झाला नाही ना, म्हणून. टीव्हीची आणि फ्रीजची पिन काढ. वीज चमकता, फुल वीज चमकता. अजून लाईट गेली नाही, कारण पाऊस चालू झालो नाही. कालपासून खूप जोरात गडगडता. रोज संध्याकाळी पाऊस ठरलेलो.
आणि इकडे आपण आता झोडूक पुन्हा सुरुवात केलं. पेंडी झोडताना आपल्याला जवळपास 5 ते 6 वेळा पेंडी अल्टीपल्टी करून झोडूची लागतं आहे सर. तर सगळ्याचे त्याचे गोटे असतात ते पूर्ण निघान जातात. आता आमचा भात जरासा थोडासा चिमवाला असल्यामुळे आमका 5 ते 6 वेळा झोडूचा लागतं. नाही तर या जर प्रॉपर सुकलेला असतात तर मग 2-3 वेळातच पूर्ण सगळ्या क्लिअर होऊन जातात. फुल जोरात पाऊस येलो भयंकर. आणि आता 5:30 वाजल्यात. काम आम्ही इकडे आता स्टॉप करतो. तरी पण 4 पेंडकाच्या उठीच्या कॉर्नरची रवलीच आज काय पूर्ण झाली नाही. तर आता ही शेवटचा पेंडूक मारतात. रास आता क्लीन करून पोत्यामध्ये भरून घेतो. पोत्यात भरूक पण जराशी रिस्क तसा, कारण भात जरासा आमचा ओला त्याच्यामुळे आता उगाच झाला. तर आता बघूया थोडासा बाहेर ओपन करून, म्हणजे जी आपली पिशवी असते ती तोंड ओपन करून तसाच भात भरून ठेवतो. भयंकर पाऊस येलो. तकडे ना होय होय ती पेंड काय याच्यावर टाकून ठेव कवी. हां आणि ती पेंड काय घेऊ तकडे. काम बंद आता. तर सगळ्या क्लीन करतो. खाड बाहेर टाकून आता ही रास भरून घेतो. मंडळी भयंकर दमली आहे. तिकडची पेंड करती आमलो आणि आता यासाठी टाकून ठेवतो. म्हणजे या भात आता भरून पिशवी आहे सर बाहेरच आम्ही ठेवतो, म्हणजे उद्या सकाळी खळ्यात सुकत घालूक बरे. तर चला आता पटापट पाऊस येलो. आता सगळं काम आटपून घरात जातो. लाईट पण गेली आहे त्याच्यामुळे सगळ्या आता कामात पटापट करू करतो. व्हिडिओ मी इकडे सेंड करतो. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.